हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क नाईकबाईंच्या वाड्यावर बुलडोझर ॲक्शन झाली. त्यांचं घर हे अतिक्रमणमध्ये आहे असं म्हणून त्यांचं घर हे पाडण्यासाठी लोक आलेच होते. बुलडोझर पोहोचला, पण तेवढ्यात लाडबाई तेथे आल्या आणि या लोकांना तेथून हाकलून लावलं. मग बंड्याने चक्क नाईकबाईंना लाडबाईंच्या पाया पडून त्यांचे आभार मानायला सांगितले. नाईकबाईंनी असं केलं सुद्धा, पण त्यानंतर बंड्याने कोणता तरी राग काढून नाईकबाईंना चटका दिला, त्यांच्या अंगावर उकळतं तेल फेकलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नाईकबाई हातात शाळेचं प्रोजेक्ट घेऊन रस्त्यावर उभ्या असतात, रिक्षाची वाट पाहत. रिक्षाला हात करतात, पण रिक्षा काही थांबत नाही. आणि इकडे घरी रजनी, नानी आणि बंड्या निवांत बसलेले असतात. तेवढ्यात नानीला आंब्याची एक कोकणी डिशचा सुगंध येतो. नानी म्हणते, किती छान वाटतंय ना, असं वाटतंय की आत्ता खावं. ए रजनी, तू माझ्यासाठी हे बनवशील का गं? रजनीला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात बंड्या म्हणतो, अगं नानी, कोणाला सांगतेस तू? आणि त्या शारदाला आपण काही सांगितलं तर त्या शारदाचं नेहमीचं तेच रडगाणं सुरू असतं. महिन्याचा शेवट आलाय, घरात तेल नाही, तूप नाही, रवा नाही, साखर नाही, हे नाही ते नाही, आणि घरामध्ये ती काही नवीन करतच नाही. तेवढ्यात रजनी विचारते, भाऊजी तुमच्या इथे काय उपवास सोडायला? तेवढ्यात बंड्या सांगतो, आमच्या इथे काय असणार, शिकरण. शिकरणशिवाय दुसरं आमच्या घरात काय असतं का? महिन्याचा शेवट आलाय ना, त्यामुळे. नानी म्हणते, बंड्या तुझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेते ती, नाहीतर तू तिला असं ठणकावून सांगितलं पाहिजे की सगळे माझ्या आवडीचे पदार्थ कर. बंड्या म्हणतो, अगाई मी लाख सांगेल, पण तिने केले पाहिजेत ना. तिचं तेच असेल, पैसा नाहीये, पैसा नाहीये, पैसा नाहीये. आता काय करू? तर का पैसाच नसेल तर माणूस सुद्धा काय करू शकत नाही. रजनी म्हणते, भाऊजी मला असं वाटतं तुम्हाला लपून ती रजनी नक्कीच घराबाहेर पैसा साठवत असेल. पहा तुम्ही. हे ऐकून बंड्याला मोठा धक्काच बसतो. आणि नानी म्हणते, खरंय बंड्या, तू आहे ना असा साधा भोळा आहे, गरीब गाईसारखा आहे रे माझा पोरगा. म्हणून ती लाडकी नाईकबाई तुझा फायदा उचलते, तुला चांगलंच गंडवते. रजनी आणि ही नानी दोघी मिळून या बंड्याला शारदा नाईकबाईंविषयी भडकून देत असतात. आणि हा बंड्या तर आधीच ज्वालामुखी आहे, तो आणखीन भडकतो. मग ही नानी म्हणते, अगं रजनी, तू का माझ्यासाठी बनवत नाही? जा बनव बरं. रजनी म्हणते, नानी मी तुमच्यासाठी नक्की बनवलं असतं, का नाही बनवणार? तुम्ही सुद्धा माझ्या लाडक्या सासूबाई आहात ना. पण कसं आहे, आता घरात काहीच नाहीये, किराणा नाहीये, काही नाहीये, मग कसं बनवणार? आणि सध्या आहे ना माझी तब्येतसुद्धा ठीक राहत नाही. बाजारात जाऊन 4 वस्तू आणण्याची सुद्धा ताकद नाहीये माझ्यामध्ये, मी तरी काय करणार? तेवढ्यात बंड्या म्हणतो, अहो वहिनी, मग तुम्ही शारदाला सांगा ना, तिला फोन करा आणि किराणा आणायला सांगा. थोडी वाट वाकडी करून जाईल, शाळेला जायला थोडा अजून उशीर झाला तर काय फरक पडतो? करा, आत्ताच्या आत्ता फोन करा. आणि ही रजनी लगेच नाईकबाईंना कॉल करते. नाईकबाई रस्त्यावर उभ्या असतात, रिक्षाची वाट पाहत. त्यांना समजतं की फोन आलाय, पण तेवढ्यात एक रिक्षा येऊन उभी राहते आणि नाईकबाई या रिक्षामध्ये बसतात. त्यामुळे फोन कट होतो जोपर्यंत त्या फोन उचलतील. बंड्या चिडून विचारतो, फोन नाही उचलला ना? रजनी म्हणते, नाही ना उचलला भाऊजी. बंड्या म्हणतो, परत लावा. मग ही रजनी परत फोन लावते. नाईकबाई फोन उचलतात आणि विचारतात, काय झालं वहिनी? तर रजनी म्हणते, अगं त्या वाण्याकडे किराण्याची यादी देशील का? तेवढं सामान आणायचं आहे. पण नाईकबाई म्हणतात, नाही वहिनी, बिलकुल नाही जमणार. आधीच मला शाळेत जायला खूप उशीर झाला आहे आणि आता यापेक्षा जास्त उशीर मी नाही करू शकत. रजनी म्हणते, अगं मला माहिती आहे, पण थोडी वाट वाकडी केली तर काय फरक पडतो? परंतु रजनी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही वहिनी, मी नाही जाऊ शकत, सॉरी, असं म्हणून ती फोन कट करते. बंड्या चिडून म्हणतो, नाही ऐकलं ना? रजनी म्हणते, खरंय भाऊजी तुमचं, आजकाल आहे ना शारदा आपलं काही ऐकतच नाही. थोडी वाट वाकडी करून गेली असती तर काय फरक पडला असता? बंड्या म्हणतो, उशीर झाला असता ना लाडक्या नाईकबाईंना शाळेत जाण्यासाठी. नानी म्हणते, बंड्या आता तूच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ही आपल्या डोक्यावर बसून चांगले मिरे वाटेल. बंड्या म्हणतो, आजकाल ती जास्तच करायला लागलीये, आधी अशी नव्हती. तर रजनी म्हणते, आधीपासूनच अशी होती. बंड्या, रजनी सगळ्यांना खूप टेन्शन येतं
आणि मग नानी बंड्याला सांगणार की तू बाजारातून माझ्यासाठी काय घेऊन ये. तेवढ्यात बंड्या म्हणतो, अगं आई ग चक्कर येते. नानी घाबरून विचारते, काय झालं? बंड्या म्हणतो, मी जाऊन आराम करतो, खूप चक्कर येते. आणि बंड्या हा आपल्या रूममध्ये आराम करायला निघून जातो. नानी आणि रजनी तेथेच असतात. आणि इकडे नाईकबाईंची रिक्षा शाळेत पोहोचते आणि या रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी नाईकबाई आपल्या त्या चष्म्याच्या बॉक्समध्ये पैसे पाहतात, तर त्यामध्ये पैसे नसतात. कारण हे पैसे चोरलेले असतात या नालायक बंड्याने. बंड्याला माहीत असतं की नाईकबाईंनी नक्कीच पैसे कुठेतरी लपून ठेवले असतील. त्यामुळे बंड्या हा संपूर्ण घरभर शोध मोहीम सुरू करतो. नाईकबाईंची पर्स, नाईकबाईंची कपाटं सगळीकडे उचकून पाहतो आणि नाईकबाईंच्या कोणत्याही सामानात त्याला पैसे सापडत नाही. तेवढ्यात त्याचं लक्ष नाईकबाईंच्या चष्म्याच्या बॉक्सकडे जातं. तो हा चष्माचा बॉक्स उघडतो आणि त्याला लगेच पैसे दिसतात. बंड्या भलताच खुश होतो. हे पैसे घेतो आणि म्हणतो, ए शारदा, तू जर शेर आहे ना तर मी 1.25 शेर आहे. तुला काय वाटलं तू असे पैसे लपवून ठेवशील आणि मला पैसे सापडणार नाही? आणि आता तू मला पैसे कोठे गेले हे विचारू सुद्धा शकत नाही, कारण तुझ्याकडे पैसे नव्हतेच. तर मी चोरले तरी कसे? वा, उद्याच्या अड्ड्याची आणि उद्याच्या जुगाराची, उद्याच्या आकड्याची सोय झाली असा विचार करून हा बंड्या मस्त दारूसुद्धा पितो. म्हणजे अशा नालायक माणसाबरोबर नाईकबाई का संसार करताय त्यांचं त्यांना माहीत. इकडे नाईकबाई आपल्या संपूर्ण पर्समध्ये पैसे शोधत असतात, पण पैसे कोठेच नसतात. ती माझी शेवटची 500ची नोट होती, आता काय करायचं हा प्रश्न नाईकबाईंना पडतो. हा रिक्षावाला हे सगळं पाहत असतो आणि नाईकबाई गाडीच्या खाली उतरतात, शोधाशोध करत असतात. रिक्षावाला विचारतो, काय झालं बाई? नाईकबाईंना खूप वाईट वाटतं की रिक्षावाल्याला भाडं द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. आणि नाईकबाई म्हणतात, दादा, माझी जी पैशांची पर्स होती ना ती घरीच राहून गेली. तर हा रिक्षावाला म्हणतो, बाई काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही पैसे नाही दिले तरी चालेल. नाईकबाई म्हणते, नाही नाही असं कसं, तुमच्या कष्टाचे पैसे मी तुम्हाला पैसे देणारच. तर रिक्षावाला म्हणतो, अहो बाई उद्या द्या. नाईकबाई म्हणतात, नाही नाही, मी आता शाळेत जाते आणि पैसे कोणाकोण तरी घेऊन येते. कसं आहे आपली ओळख नाही आहे, तुम्ही पैशासाठी न थांबलेलंच बरं. तर रिक्षावाला म्हणतो, नाईकबाई तुम्ही जरी मला ओळखत नसला ना तरी मी तुम्हाला ओळखतो. अहो माझी दोन्ही मुलं तुमच्याच वर्गात होती, आज दोन्ही मोठ्या वर्गात गेली. दोघं इतकं हुशार झाली आहेत की दोघांचा पहिला नंबर येतो आणि नेहमी म्हणतात की आमच्या यशामागे आमच्या नाईकबाईंचा वाटा आहे. माझ्या मनात होतंच तुमच्यासाठी काहीतरी करावं, तेवढंच आज माझ्या हातून हे घडेल. तुम्ही पैसे नका देऊ. नाईकबाई म्हणतात, अहो आमचं काम फक्त रस्ता दाखवण्याचं. तुमची मुलं हुशार आहेत, तुमच्यामुळे त्यांच्या मेहनतीमुळे त्यात माझा काही मोठा वाटा नाही आहे. आणि ते वेगळं आणि हे वेगळं, मी तुम्हाला पैसे देणारच. रिक्षावाला म्हणतो, नाईकबाई ठीक आहे, आज नका देऊ पैसे, उद्या द्या, मी उद्या येतो. नाईकबाई म्हणते, याल ना उद्या पक्क? रिक्षावाला म्हणतो, हो हो नक्की येईल, तुम्ही काळजी करू नका पैशांची. असं म्हणून हा रिक्षावाला गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो. मग नाईकबाई आपला हा प्रोजेक्ट घेऊन पाणी संकलन यंत्रणा आपल्या स्टाफ रूममध्ये येऊन बसतात. त्यांच्यासमोर ही शिगवणबाई आणि तावडेसुद्धा येऊन बसतात. आणि हा प्रोजेक्ट पाहून तावडे सर विचारतात, शिगवणबाई हे काय? नाईकबाई त्यांचं काम करत असतात आणि शिगवणबाई म्हणते, दिसतंय काहीतरी रेन हार्वेस्टिंग. हो हो, पाणी संकलन यंत्रणा. आता काय सांगायचं तुम्हाला तावडे सर, उगाचच पुढे पुढे करायचं. आता यांच्या क्लासची मुलं इतकी लहान आहे आणि हा वरच्या क्लासचा विषय, हे मॉडेल बनवून काय फायदा आहे? पण दाखवायचं असतं ना जगताप सरांना की मी किती छान काम करते. आणि मग जगताप सर म्हणतात, पहा नाईकबाई मुलांना कसं शिकवतात, तुम्हाला असं शिकवता का येत नाही? मग असे प्रोजेक्ट बनवत राहायचे, त्यामुळे वेळ पुरत नाही, सिलेबस पूर्ण होत नाही. मग जास्तीचे तास घ्यायचे आणि सिलेबस नंतर पूर्ण करत बसायचा. हेच सध्या सुरू आहे शाळेमध्ये. नाईकबाई सगळं गुपचूप ऐकून घेतात आणि म्हणतात, असं काही नाही आहे, मला माहिती आहे की हा पाणी संकलन यंत्रणा पुढच्या वर्गाचा विषय आहे, परंतु मुलांना जर आज हे शिकवायचं असेल तर फायदाच होईल ना, कारण मला मुलांना ऋतुचक्र शिकवायचं आहे. आणि ही जी पाणी संकलन यंत्रणा आहे ती विषयाशी संलग्न आहे, म्हणून मुलांना समजण्यासाठीच मी हे मॉडेल बनवलंय. मुलांना तोंडी सांगितलं, पुस्तकातलं वाचून सांगितलं तर नाही कळणार, म्हणूनच माझी ही पद्धत आहे, म्हणून मी हे बनवलंय. शिगवणबाई म्हणते, अहो पोरांना काही कळणार नाही, सगळं त्यांच्या डोक्यावरून जाईल. पण नाईकबाई शिगवणबाई आणि तावडे सरांना समजून सांगतात, कसं आहे ना मॅडम, सध्या पाणी वाचवणं खूप महत्त्वाचं आहे आणि
आपण मुलांना शिकवलं पाहिजे की आज जर आपण पाणी वाचवलं तर आपली पृथ्वी वाचेल, आणि आपली पृथ्वी वाचली तरच आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला दोष देणार नाही, नाहीतर हीच पिढी उद्या आपल्याला दोष देईल. शिगवणबाई म्हणते, नाही हो नाईकबाई, पोरांच्या सगळं डोक्यावरून जाईल, त्यांना काहीच कळायचं नाही. नाईकबाई म्हणतात, असं कसं डोक्यावरून जाईल? म्हणून तर मी ही पाणी संकलन यंत्रणा बनवली आहे ना, मुलांना चांगली समजेल. आणि मुलांना हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे की वृक्षतोड करू नये, पाणी जपून वापरावं, पाणी वाया घालू नये, वीज जपून वापरावी, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु तावडे सर म्हणतात, टोटल टाइम वेस्ट, वेळेचा दुरुपयोग, वेळ वाया घालवणे म्हणजे काय हे यांच्याकडून शिकून घ्यावं. नाईकबाईंना वाईट वाटतं. तेवढ्यात पिऊन तेथे येतो आणि म्हणतो, नाईकबाई, जगताप सरांनी तुम्हाला अर्जंट बोलवलंय. नाईकबाई प्रोजेक्ट तेथेच ठेवून निघून जातात जगताप सरांच्या केबिनमध्ये. या शिगवणबाईला खूप राग आलेला असतो. ती आपल्या जागेवरून उठते आणि चक्क नाईकबाईंचं हे प्रोजेक्ट जाणून बुजून खाली सांडते. परंतु हा प्रोजेक्ट खाली पडून तुटणार फुटणार एवढ्यात रशिदा तेथे येते आणि हा प्रोजेक्ट झेलते. तावडे आणि शिगवणबाईला मोठा धक्काच बसतो. रशिदा या शिगवणबाईकडे रागारागाने पाहते. तावडे खूप घाबरतो. शिगवणबाई म्हणते, अगं बाई, चुकून 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 पडलं. ते काय झालं, मी माझे पेपर्स घेत होते ना, तेव्हा माझा धक्का लागला. सॉरी बरं का. रशिदाला समजतं यांनी हे जाणून बुजून केलंय. आणि मग थोड्या वेळानंतर नाईकबाई स्टाफ रूममध्ये परत येतात. रशिदा विचारते, काय झालं, कुठे गेली होतीस? तर नाईकबाई सांगतात, ते मला जगताप सरांनी बोलवलं होतं. तेवढ्यात शिगवणबाई म्हणते, मेमो भेटलाय वाटतं, म्हणूनच इतकं घटाघटा पाणी पिल्या. रशिदा चिडून म्हणते, मेमो का भेटेल? रायगड जिल्ह्यातील आदर्श शिक्षिका आहेत त्या, त्यांना मेमो नाही भेटू शकत. तर शिगवणबाई म्हणते, आदर्श शिक्षिका आणि ह्या ज्या रोज शाळेत उशिरा येतात त्या कशा काय आदर्श शिक्षिका असू शकतात? रशिदा खूप चिडते, पण नाईकबाई तिला गप्प बसवतात आणि म्हणतात, ते स्नेहसंमेलन आहे ना शाळेचं, त्याची तयारी करण्यासंदर्भातच त्यांनी बोलवलं होतं. तर ही शिगवणबाई म्हणते, पाहिलं का तावडे, म्हणजे तुम्ही कितीही चुका करा तरीसुद्धा सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या तुमच्याकडेच, आणि आम्ही तर असेच आहोत. रशिदा म्हणते, मग तुम्ही सुद्धा कामं करा ना. आपण कामं करून दाखवली ना, मग आपण जबाबदारीच्या लायकीचे आहोत असं वाटतं आणि जबाबदारी मिळते. आणि थांबा शिगवणबाई, मी एक काम करते. मी आता जगताप सरांकडे जाते आणि त्यांना सांगते की या स्नेहसंमेलनाची जबाबदारी शिगवणबाई आणि तावडे सरांना द्या. तुम्हाला जबाबदारी दिल्यावर तुम्ही नीट पार पाडाल असं त्यांना वाटेल आणि तुम्हाला ही जबाबदारी नक्की देतील बरं का. शिगवणबाई म्हणते, नको 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 नको, मला काही जबाबदारी नको आहे. रशिदा म्हणते, नाही घ्या ना घ्या ना. पण शिगवणबाई म्हणते, नको नको. तेव्हा नाईकबाई तिला गप्प बसवतात, म्हणतात, जाऊ दे रशिदा. आणि नाईकबाईंचा प्रोजेक्ट टेबलवर नसतो. नाईकबाई घाबरून विचारतात, माझा प्रोजेक्ट कुठे गेला आहे? तर रशिदा म्हणते, थांब थांब. आणि रशिदा आपल्या कपाटातून हा प्रोजेक्ट काढून देते. हे पाहून नाईकबाईंना आश्चर्य वाटतं. नाईकबाई विचारतात, तेथे का ठेवलाय? तर रशिदा सांगते, सेफ ठेवलाय, सेफ. तू नको काळजी करू, तू जा रूममध्ये. तर नाईकबाई म्हणतात, अगं तेथे नाही ठेवायचं ना, 2 मिनटं उशीर झाला माझ्या क्लासला. एक तर आधीच माझा सिलेबस पूर्ण होत नाही, मला तास पुरत नाही, आणि अशी 2 मिनटं वाया गेल्यावर आणखीन प्रॉब्लेम होतो. आणि नाईकबाई या जात असतात. तेवढ्या ती शिगवणबाई पुन्हा पुन्हा काही ना काही टोमणे मारतच असते. पाहिलं का तावडे सर, जे नियम तोडतात त्यांना कसलाच त्रास नाही, जे नियम पाळतात त्यांना कसलं बक्षीस नाही. नाईकबाईंना वाईट वाटतं. रशिदा म्हणते, तू जा. नाईकबाई आपल्या क्लासमध्ये येतात आणि मग क्लासमध्ये आल्यावर त्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही जी पाणी संकलन यंत्रणा आहे ती कशी काम करते, पाणी वाचवणं किती महत्त्वाचं आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, आणि पाणी वाचवल्याने आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला कसा काय फायदा होऊ शकतो हे सगळं समजावून सांगतात. मुलं खूप खुश होतात. मग नाईकबाई सगळ्या मुलांना जवळ बोलवतात आणि जवळ बोलावून ही रेन हार्वेस्टिंग सिस्टीम कसं काम करते, पाणी संकलन यंत्रणा कशी काम करते याबद्दल सांगतात. नाईकबाई मुलांना समजावून सांगतात, मुलांनो, आपलं काम सुरू असताना आपण नळ चालू करतो, पण काम झाल्यावर नळ बंद करायचा की नाही? मुलं हो म्हणतात. पण इकडे नाईकबाईंचा नवरा मात्र तोंड धुतल्यानंतर नळ चालूच ठेवतो. तेवढ्यात मना घरी येते. नळ चालू हे पाहते आणि मना नळ बंद करते. इकडे नाईकबाई मुलांना विचारतात, घरामध्ये लाईट सुरू असेल, पंखा सुरू असेल आणि कुणीही त्यांचा वापर करत नसेल तर काय करायचं? मुलं म्हणतात,
बंद करायचं सगळं. तसंच मना ही जेव्हा बंड्याच्या रूमजवळ येते तेव्हा तिला दिसतं की लाईट पंखा सगळं सुरू आहे आणि रूममध्ये कुणी नाही आहे आणि ती हे सगळं बंद करते. पण तिला हे बंद करताना समीर पाहतो. मना बाहेर निघून जाते. नाईकबाई सगळ्या मुलांना खूप छान शिकवतात. मुलांना सगळं समजतं. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. नाईकबाई सुद्धा मुलांना विषय समजला म्हणून खूप खुश होतात. आणि मग थोड्या वेळाने बंड्या हा आपल्या रूममध्ये येतो आणि त्याने चक्क या फॅनखाली आपले कपडे वाळवायला ठेवलेले असतात. पण त्याचे कपडे काय वाळलेले नसतात आणि फॅन बंद असतो. त्यामुळे बंड्या लगेच या समीरला बोलवतो आणि विचारतो, ए समीर, फॅन कुणी बंद केला? समीरला तर संधीच हवी असते. समीर सांगतो, त्या 2x2ने मृण्मयीने बंद केलाय. हे ऐकून बंड्याला खूप राग येतो आणि बंड्या मृण्मयीला जोरात हाक मारतो. मृण्मयी किचनमध्ये असते. तिच्या हाताला बोटाला कात्री लागते आणि मृण्मयीला आठवतं की काही वर्षांपूर्वी जेव्हा मृण्मयी लहान होती तेव्हा बंड्या तिच्यावर असाच चिडला होता. मृण्मयी ही बेडखाली जाऊन लपली होती. बंड्याने तिला पाहिलं आणि म्हणाला, आईकडं चहाड्या करतेस का गं चोंबडे, ये बाहेर. आणि मृण्मयी घाबरून बाहेर आली तेव्हा ती सॉरी सॉरी म्हणत होती. पण बंड्याने तिला धमकी दिली होती, मी तुझी जीभच कापतो. आणि तेव्हापासून मृण्मयीला बंड्याची खूप भीती वाटते. आणि आता ही बंड्याचा आवाज ऐकून मृण्मयी खूप घाबरते. रूममध्ये येते. बंड्या तिला चांगलाच धाक दाखवतो. समीर मात्र खुश होतो आणि बंड्या मृण्मयीला विचारतो, रूममधील फॅन आणि लाईट कोणी बंद केल्या? मृण्मयी सांगते, रूममध्ये कुणीच नव्हतं म्हणून मी बंद केल्या. बंड्या चिडून म्हणतो, हे बटाट्यासारखे डोळे ना, हे वापरायचे. मी माझे कपडे ते वाळवायला ठेवले होते, ते दिसलं नाही का? मृण्मयी थरथर कापत असते, खूप घाबरते. आणि बंड्या चिडून म्हणतो, हे घर माझं आहे. मी सगळं रूमचं सगळं चालू ठेवेल. तुझा काय संबंध बंद करण्याचा? तर मना म्हणते, ते बिल खूप येतं ना म्हणून बंद केलं. बंड्या चिडून म्हणतो, वा ग वा, म्हणजे तुझी आई लाईट बिल भरते म्हणून तुला पुळका आला का, म्हणून तू बंद केलं. हे सगळं पाहून समीर खुश होतो आणि बंड्या चक्क मृण्मयीचे हात हातात घेऊन म्हणतो, पुढच्या वेळेस जर माझ्या रूममधील लाईट फॅन बंद केले तर तुझी सगळी बोटं करा कापून टाकील, एवढं लक्षात ठेव. मृण्मयी खूप घाबरते, रडू लागते आणि हा नालायक समीर तिच्यावर हसत असतो. मृण्मयी रूम बाहेर पळून जाते, रडत असते आणि तिला रडताना नाईकबाई पाहतात आणि मृण्मयी का रडतीये हाच प्रश्न नाईकबाईंना पडतो. आता त्यांना जरी कळलं तरी नाईकबाई स्वतःच एवढा अत्याचार सहन करताय, त्यामुळे मृण्मयीला त्या काय न्याय मिळवून देणार हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आमच्या लाडक्या नाईकबाई या खूप संवेदनशील आहेत, सहनशील आहेत. खूप त्रास सहन करतात यात शंका नाही. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा त्यांना घरचे तर सोडा, शाळेतले शिक्षक स्टाफसुद्धा त्रास देतोय आणि त्या बिचाऱ्या सगळं सहन करून घेत आहे. आणि घरी मृण्मयीला सुद्धा तेच सहन करावं लागलं जे तिची आई सहन करते. आता आईच एवढी सहनशील आहे, मग या बिचाऱ्या मुलीची काय तिथे बिशात, तिने सुद्धा बापाचा छळ सहन करून घेतलाच. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड नक्कीच खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाईंचं घर तोडण्यासाठी चक्क नगरपालिकेची माणसं येतील आणि त्यांच्याकडे एक भला मोठा बुलडोझर असेल आणि हे घर अवैध आहे असं म्हणून ते चक्क घर तोडण्याचा प्रयत्न करतील, अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतील. नाईकबाई, बंड्या, नानी समजून सांगत असतील, पण हे लोक काय ऐकणार नाही. आणि तेवढ्यात लाडबाई तेथे येईल आणि लाडबाई आमदाराची बहीण असल्यामुळे या लोकांना हकलून देणार. बंड्या म्हणेल, शारदा पाया पड त्यांच्या, आणि नाईकबाई चक्क लाडबाईंच्या पाया पडणार. त्यामुळे लाडबाई खूप खुश होईल. नाईकबाईंना मिठी मारून म्हणेल, आजपासून गावात कोणती अडचण आली तरी नाईकबाईंना नाही, लाडबाईंना हाक मारायची. लाडबाईच तुमच्या कामाला येईल. आणि मग ती सगळ्यांसमोर नाईकबाईंना मिठी मारणार आणि भलतीच खुश होणार. आणि मग थोड्या वेळानंतर बंड्या हा चक्क नाईकबाईंच्या हातावर उकळतं तेल टाकेल आणि म्हणेल, तुला लाज नाही वाटली का त्या लाडबाईंसमोर माझा अपमान करायला? आणि जेथे तेल पडलं असेल तेथेच तो जोरात दाबणार. नाईकबाईंना खूप त्रास होईल, पण बिचाऱ्या सगळं सहन करून घेतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.